आणि 5 ऑक्टोबरचा जो कार्यक्रम पोहरादेवीचा होता त्यामध्ये नरेंद्र मोदीजी हे उद्घाटनाकरता त्या ठिकाणी नगारा म्युझियमचे उद्घाटनाकरता आले। खरं पाहिलं तर पूर्णपणे शासकीय प्रोग्राम होता, शासनाचा पैसा त्याकरता दिलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी धार्मिक स्थळावर राजकारण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला। काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी बोलावं आणि बंजारा समाजाकरता काँग्रेस पक्षाने काही केलं नाहीत अशा प्रकारे विधान करणं हे कोणालाही पटलेलं नाही आहे। कारण नाईक साहेबांनी संपूर्ण राज्याच्या विकासाकरता काम केलं, बंजारा समाजालाही न्याय देण्याचा प्रयत्न केलात आणि सर्व राज्यामधल्या समाजाला सोबत घेऊन जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलात। अनेक योजना बंजारा समाजासाठीच नाही तर सर्व समाजाकरता सुद्धा नाईक साहेबांनी, सुधाकरराव नाईक साहेबांनी, बंजारा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज त्या ठिकाणी अशा प्रकारचं विधान करणं की बंजारा समाजाला काही दिलेलं नाही आहे। पंडित जवाहरलाल नेहरूजींनी आपल्याला माहीत आहे की 1871चा जो इंग्रजांचा काळा कायदा होता ज्यामध्ये बंजारा समाजच नाही तर अनेक 198 समाज असे होते की ज्यांना क्रिमिनल म्हणून मानलं जात होतं, तसे ट्रीट केलं जात होतं। त्या समाजाला मुक्त करण्याचं काम नवीन कायदा करून पंडित जवाहरलालजींनी पहिले प्रथम केलं। त्यावेळेसपासून विमुक्त जाती अशा प्रकारचा उल्लेख त्यावेळेसपासून केला जातो आहे। म्हणून काँग्रेसने काही केलं नाहीत अशा प्रकारचं विधान करणं आणि ते धार्मिक स्थळावर अशा प्रकारचं विधान करून राजकीय त्यामध्ये पद्धतीनं विधान करणं आणि मतं मिळालं पाहिजे याच्यावर डोळा ठेवून अशा प्रकारे विधान करणं हे निषेधार्ह आहे। जे एवढं पंतप्रधान स्तरावरच्या एका नेतृत्वाने किंवा पंतप्रधानांनी अशा प्रकारचं विधान करणं हे दुर्दैवी आहे आणि समाजालासुद्धा हे मान्य होणार नाही। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाईक साहेबांनी नेतृत्व केलं राज्याचं, या ठिकाणी सुधाकरराव नाईक साहेबांनी नेतृत्व केलं, त्यांचाच अपमान केल्यासारखं आहे। आणि त्यांच्या घरामधून सुद्धा कोणालाही निमंत्रित न करणं आणि ऐन वेळेवर आम्ही काहीतरी निमंत्रित करतो असं पत्र पाठवणं सगळ्या चॅनल टी व्हीवर सगळ्या प्रेसमध्ये आल्यानंतर हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारे संदेश देणार आहे किंवा समाजाबद्दलची त्यांची जी आस्था आहेत ती कोणतीही आस्था त्यांची नाही आहे। फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मतावर डोळा ठेवून फक्त भाष्य केल्याचं आपल्या सर्वांसमोर उघड दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।